नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष बारहत्ते, ॲग्रोनेस्ट कंपनी मानवत संचालक. आज आम्ही रावा तालुका सेलू जिल्हा परभणी येथे आलो आहोत. तर आपण शेतकऱ्याला ॲग्रोनेटच्या माध्यमातून किट व इतर औषध दिले त्याचा रिझल्ट घेण्यासाठी आलो. तर आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपलं नाव सांगा. मी सदाशिव बापूराव निकम. आपण शेती केव्हापासून करतात? मी आमचा शेती व्यवसाय पारंपरिक आहे. मी आता शिक्षण संपल्यापासून 80 पासून कंप्लीट शेतीमध्ये आहे. तर आपण जे काही आजपर्यंत ऊस केलेला आहे आणि आत्ता पारंपरिक पद्धतीनं आणि ह्या पद्धतीनं जे ऊस केला आणि आपण ॲग्रोनेटशी का जोडलात, तर हे जरा शेतकऱ्याला सांगा. की ऊसाचं पीक आमच्या म्हणजे बाळकडूच आहे मला, की आमच्या वडिलांपासून आम्ही ऊस लावतो, गुराळ करतो, गूळ विकला. आणि मधल्या काळात शेतीचं क्षेत्र जास्त असल्यामुळे मी वेगवेगळ्या कंपनीचे ऊस लावले, वेगवेगळ्या जातीचे ऊस लावले. पण आता तुमच्याकडे जोडायचं एकमेव कारण की माझे एक मित्र येतं उगले नावाचे, ज्यांचं शेत तुमच्या मानवच्या पाथरीच्या कारखान्याच्या जवळचं आहे. अच्छा. तर त्यांची तुमचं मी असे चर्चेतून तुमची माझी भेट झाली. कळालं की तुम्ही तिथं ह्या कंपनीत ॲग्रोनेस्ट कंपनीमध्ये काम करला. आणि काम करीत असताना एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही नुसते औषध आम्हाला देत नाहीत. तुम्ही आमच्या शेतावर येतात, आमच्या जमिनीची पी-एच पाहतात, आमच्या पाण्याचं पी-एच पाहतात, जमिनीचा उतार पाहतात, जमिनीमध्ये काय काय सुधारणा आम्हाला टेक्निकल दृष्ट्या करायच्या अगोदर सांगतात. ते सांगितल्यावर आमची मनस्थिती मानसिकता तयार झाली. तो आमच्यातला उत्साह काम करायची तुमच्यासोबत पद्धत कळाल्यावर तुम्ही असं आम्हाला सांगतात की आमचं सगळंच करू नका, आमचं थोडं प्रयोगी तत्वावर तुमच्या क्षेत्रातल्या 25% 50% क्षेत्र करा. असं करून तुम्ही मला तुम्ही तुमच्या कंपनीचे म्हणजे ट्रीटमेंट घ्यायला प्रवृत्त केलं. बरं, तुम्ही हे जी ट्रीटमेंट केली त्या फुटवे, पानास साईज किंवा इतर ऊसाच्या ज्या बाबतीत आहे, तुम्ही समाधानी आहेत का? आता कसं आहे की हे सगळं शेती आधुनिक झाली. मीडियावर अनेक शेतीतज्ञ झालेत, खूप व्हिडिओ आल्यात, सगळ्या गोष्टी आल्यात. तर पारंपरिक मी ऊसाची शेती करीत असताना मी एक गोष्ट, मला तुमच्यासोबत काम तुमच्या कंपनीचे प्रोडक्ट घेतल्यामुळं मला एक गोष्ट चांगली जाणवली की अगोदर आम्ही ऊस लावल्याच्या नंतर की आम्हाला माहीतच नव्हतं की ऊसाला ड्रिंचिंग असते, ऊसाला फवारणी असते. ह्या गोष्टी आम्हाला आत्तापर्यंत माहीत नव्हत्या, ज्यानेपर्यंत मी आता म्हणजे 1000 टन साखर कारखाना ऊस घालणारा शेतकरी आहे. आणि मोठ्या प्रमाणात करून सुद्धा मी जितका म्हणजे 20 एकर ऊस करायचो आणि मला 5 एकरचा ॲव्हरेज यायचो. आज मी तुमच्या मार्फत म्हणजे त्या उगलेची शेती पाहिली. उगल्याच्या शेतीमध्ये मला, आणि त्यांना फोनवर मी बोललो त्यांच्या ऊसाचे हार्वेस्टिंग झाल्यावर, की त्यांनी सांगितलं मला सरपंच हा चालता फिरता असतो, शेतात जात नाही. तर तरीसुद्धा त्यानं सांगितलं मला 70-75चं ॲव्हरेज आलं असं मला जाणवलं. कारण त्याची शेती खूप मोठा प्लॉट आहे. त्याच्यामध्ये तुमचा मी 4 एकरचा प्लॉट मी पाहिला. त्याच्यात मला काय जाणवलं की एका ठिकाणी 10 ऊस आणि 10 ऊस ते 27 कांड्यावर, आणि त्या ऊसाची जाडी आणि कांड्याची साईज सारखी होती. म्हणजे किमान एक 7 इंच 6 ते 7 इंच कांड लांब होतं. इतकं मला बाकीच्या प्लॉटपेक्षा माझ्या ऊसात माझ्या अनुभवातून हे मला जाणवलं. आणि तो 6 महिन्याचाच ऊस होता तुम्ही जेव्हा गेलते त्यावेळेस? हा, त्याचे 6 तुमच्या महिने मला चुलत भावाने त्यांच्या पत्नीने सांगितलं किंवा हे ऊस मी कधी लावला त्यांनी मला ॲक्च्युअल तारीख सांगू शकणार नाही, पण असं बोलण्यातून कळालं की 6 महिन्याचा ऊस आहे. त्याच्यानंतर तो 3 महिने आणखीन 2 महिने हार्वेस्टिंगला जाणार होता. तर त्यावेळेस तिची कंडिशन ती होती. आणि नंतर मला त्यांनी, मी फोनवर चौकशी केली असता त्यांनी सांगितलं 65 ते 70 मला लमसम ॲव्हरेज आलंय. तर आपण शेतकऱ्याला काय सांगतात? तर मी शेतकऱ्याला एवढंच सांगतो की आजपर्यंत आपण जे समजा आपण ज्यावेळेस आपली शेती आपण चुकीची करीत नव्हतो, पण आपल्या जमिनीमध्ये रग होती, ताकद होती. त्याच्यामुळे आपली जमीन पारंपरिक पद्धतीनं उत्पन्न देत होती. आता आपण ज्या दुकानदारानं त्या जीवावर शेती केली, उधारीत शेती केली, त्याच्यामुळे जे दुकानदार द्यायचा आपण ते आणून शेतात फवारायचो. आपल्याला जर टॉनिक माहीत नव्हतं, तर मायक्रोन्युट्रन्स माहीत नव्हते, तर आणखी शेतीत काय टाकावं, काय टाकू नये, पाणी किती टाकावं, ठिबक काय वापरावं, तुषार काय वापरावं, आणि ऊस फवारणी ही संकल्पनाच आणखीन ग्रामीण भागात रुजली नाही. तर ॲग्रोनिस्ट कंपनीच्या मार्फत त्यांनी आम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या प्लॉटला झाले 60 दिवस. 60 दिवसात यांच्या कमीत कमी 5 ते 6 चक्रा इथं झाल्या. आणि ते शेतकऱ्याचा वेळ घेऊनच चक्कर मारतात, त्यांच्या सोयीचं चक्कर मारित नाही. हे फार यांच्या काम करायची चांगली पद्धत आहे. आणि ते ऊसाची ट्रीटमेंट करीत नाहीत, त्यांच्यासोबत टीम आहे की जर एखाद्या शेतकऱ्याची फळबाग असली तर त्यांचा तो सहकारी, त्यांचा मित्र, जसे जांजडून पाटील साहेब आले त्यांना सोबत आणतात. त्यांचं काही अनुभव आम्हाला, म्हणजे त्यांचा वेगवेगळा अनुभव आम्हाला भेटतो. आणि दुसरी गोष्ट,
आज ह्या म्हणजे एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये काय चाललंय तर आम्हाला शेतीच्या व्यापातून काही कळत नाही. यांच्या मार्फत वेगवेगळ्या योजना, वेगवेगळ्या स्कीम, आता आम्हाला यांना कळालं की ड्रोन मार्फत ही आमची आता फवारणी करून देणार. सोयाबीनमध्ये साप चावले, सोयाबीनची दुसरी फवारणी शेतकरी करीच ना आता, कारण सापाचं भयानक प्रमाण वाढलंय, कारण शेतकरी रिस्क घेईना. त्याच्यामुळे आता हे ड्रोननं आणि अत्यंत अल्प दरात ही आम्हाला फवारणी करून द्यायची यांना सुचवलं. त्याच्यामुळे आमच्या भागात वेगवेगळ्या पद्धतीची लागवड व्हायली आणि यांनी मार्गदर्शन केल्यामुळं सुशिक्षित नोकरीच्या मागे लागणारा विद्यार्थी हा शहरी भागात कोणाची गाडी पुसणे आणि कोणाची वॉचमॅनकी करण्यापेक्षा पारंपरिक शेतीत वळून चांगल्या पद्धतीचं जीवन जगायला. तर मित्र, हे होते श्री सदाशिवराव निकम. ॲग्रोनेटच्या माध्यमातून जी काय आधुनिक पद्धत वापरून तंत्र मार्गदर्शनाखाली उत्पन्न वाढवण्याचा हे जे उपक्रम चालू केला आहे, आज महाराष्ट्रभर हजारो शेतकरी याचा फायदा घेत आहेत. निकम साहेब जसं म्हणले की जे तरुण शेतकरी आहेत त्यांना जास्त शेतामध्ये काम करावं करण्याची इच्छा होत नाही, अशा सर्व युवकांना मी आवाहन करतो की ॲग्रोनेटच्या माध्यमातून एक आधुनिक टेक्नॉलॉजी वापरून कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी मेहनतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न आम्ही काढून देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि नुसतं ऊसच नाही तर हळद, मोसंबी, संत्री, केळी इतर सर्व पिकासाठी आम्ही काम करत आहोत. आपणही आपल्या शेतामध्ये बांधावर येऊन आम्हाला उत्पन्न वाढवण्याची संधी द्यावा आणि ह्याकरिता आपण आमच्याशी संपर्क करू शकतात. आमचा मोबाईल नंबर आहे 83 79 89 89 86. धन्यवाद.